रामकृष्ण हरी सध्या महाराष्ट्रामध्ये भक्तिमय वातावरण आहे. पंढरीच्या दिशेने लाखो वारकरी निघालेले आहेत. आळंदी येथून जी दिंडी निघालेली आहे, या दिंडीमध्ये सुद्धा असंख्य वारकरी सहभागी झाले आहेत. यामध्ये कीर्तनकार सुद्धा आहेत. मित्रांनो, या निमित्ताने आपण शिवारच्या माध्यमातून आळंदी येथील जोग महाराज संस्थांच्या विषयी माहिती घेणार आहोत. या जोग महाराज संस्थांमध्ये दरवर्षी शेकडो कीर्तनकार घडतात. आता तुम्हाला जर कीर्तनकार व्हायचं असेल तर काय करावे लागेल, कीर्तनकारासाठी तुमच्याकडे शिक्षण कुठलं पाहिजे आणि किती वर्षाचा कोर्स आहे, या ठिकाणी फीस किती आहे, याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, अतिशय वेगळा व्हिडिओ आहे हा, तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघावा. 1917 साली ही वारकरी शिक्षण संस्था त्यांचे जोग महाराजाचे जे 4 शिष्य ही संस्था काय स्थापित केलेली आहे. आणि या शिक्षण संस्थेमध्ये पूर्वी कमी विद्यार्थी राहत होते. आमच्या वेळेला आमच्या कोर्साला 17च विद्यार्थी होते. त्यावेळेला त्यांना दोन्ही वेळेला मधुकरी मागून आपलं जीवन व्यतीत करीत होते आणि काय अभ्यास करीत होते. या ठिकाणी सकाळी दुपारी मधुकरी मागून आणायची, त्यातली काही संध्याकाळच्या करता ठेवायची. गाथा ज्ञानेश्वरी गाथा ज्ञानेश्वरी पाठ करीत होतं, कोणी गाथाही पाठ करीत होतं, कोणी ऋषिकेशला जातात, कोणी हरिद्वारला जातात, कोणी काशीला जातात. त्या ठिकाणी काय पुढचे जे ग्रंथ आहे त्या ग्रंथाचं ते काय अध्ययन करतात आणि अध्ययन आपण स्वतः विद्वान होऊन का दुसऱ्या विद्यार्थ्यांना बी शिकवतात, दुसऱ्या विद्यार्थ्यांना बी काय विद्वान बनवतात. आता यावेळेला पूर्वी तरी कमी विद्यार्थी राहत होते, पण यावेळेला कमसे कम 500-600 विद्यार्थी या ठिकाणी शिकतात. 4 वर्षाच्या कोर्सामध्ये पहिल्या वर्षाला भांडारकराचं संस्कृत पुस्तक आहे, ते दोन पुस्तकं आहेत भांडारकरचे. ते 2 पुस्तकं वर्षभर चालतात या ठिकाणी. पुन्हा ज्ञानेश्वरीच्या 3 ओव्याने तुकाराम महाराजाच्या गाथाचा एक अभंग एका दररोज त्याच्याकडून पाठ करून घेतात त्या ठिकाणी. आणि पुन्हा 3 परीक्षा होतात. एक रामनवमीला परीक्षा होते, एक पुन्हा आषाढीच्या पहिली एक परीक्षा होते आणि पुन्हा कोजागिरी पौर्णिमा त्याच्या पहिली एक परीक्षा होते. आणि परीक्षा झाल्यानंतर त्या ठिकाणी काय त्यांना परीक्षा घेऊन पुन्हा या ठिकाणी कोजागिरी झाल्यानंतर कीर्तनाची आणि प्रवचनाची परीक्षा होती. आणि कीर्तनाची आणि प्रवचनाची परीक्षा झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना काय या ठिकाणी काय एकदम मोकळीक करून देतात त्या ठिकाणी. पूर्वी जशी स्थिती आहे तशी आता या वेळेला बी चालू आहे ती स्थिती. काय त्याच्यामध्ये काही कोणत्याही प्रकारची कमी नाही, अधिक वाढत चाललेली या ठिकाणी. आणि पुन्हा सर्व जेवढे महाराष्ट्रामध्ये जेवढे कीर्तनकार आहेत ते या संस्थेतूनच काय गेलेले आहेत. सर्व ठिकाणी महाराष्ट्रामध्ये प्रचार करतात. पूर्वी महाराष्ट्रामध्ये केवळ जिल्ह्याच्या ठिकाणी काय अखंड हरिनाम सप्ताह होत होता. पुन्हा पुढं प्रचार होऊ लागला वारकरी शिक्षण संस्थेचा. पुन्हा तालुक्याच्या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह होऊ लागला. आणि याच्या पुढे म्हणजे प्रत्येक गावामध्ये दरवर्षी काय अखंड हरिनाम सप्ताह आरंभ म्हणजे होऊ लागला त्या ठिकाणी. पुन्हा काकडा, पुन्हा भजन, हे सर्व काय प्रचार ठिकाणी सर्व महाराष्ट्रामध्ये काय झालेलं आहे, सर्व गावामध्ये झालेलं आहे. या ठिकाणी मुख्य शिक्षण म्हणजे काय आहे, ज्ञानेश्वरी आहे, गाथा आहे, पंचदशी आहे, विचारसागर आहे, हे या ठिकाणी काय शिकवल्या जातं. त्यांच्याकडून पुन्हा ज्ञानेश्वरीच्या ओव्या पाठ करून घेतल्या जातात, गाथेचे अभंग पाठ करून घेतल्या जातात. हे या ठिकाणी एवढं शिक्षण दिलं जातं. आणि शेवट काय चौथ्या वर्षी काय कीर्तन आणि प्रवचनाची परीक्षा घेतली जाते. आणि मग त्यांना काय मोकळी दिलेली आहे. त्यांना कमी कीर्तनकार होते त्यावेळेला, आता जास्त वाढले कीर्तनकार. आता कीर्तनकार कीर्तन बी करतात, प्रवचन बी करतात, पुन्हा रामायण कथा बी करतात, भागवत कथा बी करतात. आणि रामायण आणि भागवत कथेच्या द्वारा काय लोकांमध्ये काय परमार्थाचा काय प्रचार करतात त्या ठिकाणी भक्तीचा. 10वीच्या पहिले या ठिकाणी काय प्रवेश करू शकत नाही. 10वी शाळा 10वी झाली पाहिजे, 10वी तरच या ठिकाणी काय प्रवेश करू शकतात. ते बाहेर राहायचं. आणि पुन्हा ह्या 4-5 वर्षापासून या ठिकाणी सकाळी नाश्ता आणि संध्याकाळी या ठिकाणी काय संस्थेकडून भोजन मिळतं त्यांना. दुपारी त्यांना काय मधुकरी मागावं लागते. पूर्वी आमच्या वेळेला 17 विद्यार्थी आमच्या कोर्साला होते. आता कमीत कमी 600 विद्यार्थी तिथे, म्हणजे 100च विद्यार्थी राहत होते पूर्वी या संस्थेमध्ये. आणि आता किती विद्यार्थी आहेत, 600 विद्यार्थी आहेत. आता 400 विद्यार्थी भरती होण्याकरता आलेले त्या ठिकाणी. आता त्यांची काय 15 तारखेला परीक्षा होणार आहे त्यांची. आणि परीक्षा झाल्यानंतर त्यांना काय जे पास झालेले ते काय विद्यार्थी घेतील, नापास झालेले विद्यार्थी बी ठेवतात त्या ठिकाणी. पुढं काही दिवसांनी त्यांची परीक्षा झाली आणि पास झाले तर त्यांनासुद्धा त्या ठिकाणी ठेवतात. त्या ठिकाणी नापास झालेला बी त्यांनी जर चांगला अभ्यास केला आणि पास झाले तर त्यांनासुद्धा काय पुन्हा या ठिकाणी ठेवतात. अध्यापक 5-6 अध्यापक आहेत. त्यांना काय अध्यापकाला नाही तनखा
आणि विद्यार्थ्याला नाही फी. हां, अशी संस्था आहे. नगर जिल्हा पाथर्डी तालुक्यामध्ये मुखेकरवाडी या गावामध्ये मी पहिला राहत होतो. त्या ठिकाणी पुन्हा काही दिवसांनी मी या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये 1959 ते 72पर्यंत 4 वर्षाचा कोर्स केला या ठिकाणी. कोर्स केल्यानंतर पुढे ऋषिकेशला गेलो. ऋषिकेशला त्या ठिकाणी 6 वर्ष अध्ययन केलं. अध्ययन करून 66 ते 72पर्यंत त्या ठिकाणी अध्ययन केलं आणि 72ला काशीला आलो. काशीला त्या ठिकाणी 8 वर्षे अध्ययन केलं. वेदांत आचार्य केली, नंतर सर्वदर्शनाचार्य केली आणि नंतर त्या ठिकाणी त्या लोकांनी ते झाले जे साधुबेला संस्कृत महाविद्यालयाचे जे काय मुख्य होते त्याने सांगितले की तुम्ही कुठे जाऊ नका, इथंच राहा, या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवा. 35 वर्षे त्या ठिकाणी मी विद्यार्थ्यांना शिकवलं आणि 35 वर्षानंतर मी रिटायर झालो. रिटायर झाल्यानंतर या ठिकाणी असणारे मुख्य अध्यक्ष विठ्ठलबाबा त्यांना मोठे बाबा म्हणतात, त्यांनी मला सांगितलं की तुम्ही तिथं रिटायर झाल्यानंतर मला तुम्ही या ठिकाणी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्याकरता या ठिकाणी या. म्हणून मी या ठिकाणी 2008ला या ठिकाणी 2007ला रिटायर झालो आणि 2008ला या ठिकाणी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये अध्यापनाचं कार्य करू लागलो.